शरद पवार म्हणतात मला, हे लक्षात ठेवा असं शरद पवारांनी ज्यांना इशारा दिला होता ते मावळचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी आता थेट शरद पवारांसोबतच हात मिळवणी केलेली आहे। लोणावळ्यात आणि वडगाव मावळमध्ये दोन्ही पवार एकत्र आलेले आहेत। आता आपल्यासोबत अण्णा बोलण्यासाठी आहेत। अण्णा, लोकसभेपूर्वी शरद पवार साहेबांनी तुम्हाला दिलेला इशारा आणि आज त्यांच्याच राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी केलेली आहे। विचार केला होता की इतक्या लवकर असं काही चित्र घडेल? नाही, छोटे बघा, आदरणीय पवार साहेब या आपल्या देशाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि महाराष्ट्रात देशात त्यांचं 50-55 वर्षाचं योगदान हे कुणी विसरू शकत नाही। आणि पवार साहेब काय म्हणाले, यापेक्षा मावळ तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही स्वतःहून प्रस्ताव दिला होता की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा। त्या स्थानिक पातळीवरती इथल्या नेत्यांनी देखील त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना विचारणा करून तुम्हाला योग्य निर्णय वाटतो त्या पद्धतीने तुम्ही घ्या आणि त्यांना दिलेल्या प्रस्तावाचं त्यांनी स्वागत केलं किंवा त्यांनी पाठिंबा दर्शवला। मावळ तालुक्यात नाही म्हटलं तरी पवार साहेबांना मानणारा एक वेगळा मोठा वर्ग आहे, ही कधी नाकारू शकत नाही। आणि दोन्ही पक्ष एकत्रित येऊन लोणावळा असेल वडगाव असेल या दोन्ही ठिकाणी एकत्रित लढले तर एक चांगली ताकद या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळेल। अजितदादांशी याबद्दल काही चर्चा झालेली आहे आपली? त्या दादांनी सांगितलं होतं की आपण महायुती म्हणून एकत्रितपणाने पुढे चाला, परंतु जर काही समीकरणं जुळत असतील तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या स्थानिक पातळीवरती निर्णय घ्यायचे असतील त्या पद्धतीने घ्या। पण आम्ही पहिल्यांदा प्रस्ताव महायुतीतल्या भारतीय जनता पक्ष शिवसेनेला दिला होता, त्यांनी लोणावळ्यामध्ये नाकारला, वडगावमध्ये नाकारला आणि तळेगावात महायुती म्हणून भाजपसोबत या ठिकाणी आम्ही एकत्रितपणाने लढतोय। आणि लोणावळ्यात जर त्यांनी तो नाकारला नसता तर ही वेळ आम्हालाही घ्यायची आली नसती। परंतु ठीक आहे, आता स्थानिक पातळीवरती किंवा आपण लोकल इलेक्शनला या समीकरणामध्ये काही बदल करावे लागलेत। खरं तर तळेगावमध्ये भाजपसोबत युती आहे, इथून पुढे 3 किलोमीटरवर गेलं की वडगावमध्ये तुम्ही त्यांच्यासोबत नाही आहे, सोबळावर लढताय, लोणावळ्यात सोबळावर लढताय, म्हणजे या 35 किलोमीटरच्या अंतरामध्ये भाजपसोबत युती आहे आणि भाजपसोबत कुस्ती करताय आणि दुसरीकडे शरद पवार गटाला सोबतही घेत आहे। एक प्रचार करताना काटेकी कसरत करावी लागणार आहे। भाजपच्या मंडळींनी जर मुख्यमंत्र्यांकडे गेल्यावरती निर्णय झाला आणि त्या निर्णयाची पुढं अंमलबजावणी केली असती किंवा तो निर्णय आपला आदेश समजून जर एकत्रितपणाने आला असतो तर ही वेळ आली नसती। त्यांनी आल्यावरती इथले काही बदल केले किंवा त्यांनी काहीच असं ठरलं नाही असं सांगून जे भाजपच्या मंडळींना मागणं पाठिंबा दर्शवला किंवा जे राजकारण इथं करायचं त्यांनी करू पाहिलं, त्यामुळे सगळी समीकरणं बदललेली आहेत। आणि ते मुख्यमंत्र्यांच्या समोर ठरलेलं होतं की तिन्ही ठिकाणी तुम्ही युती करायची? नाही, 2 ठिकाणी तर स्पष्टपणे आलं, एक तळेगाव आणि लोणावळा। तळेगावमध्ये भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष पहिले 2.5 वर्ष आणि नंतरच्या 2.5 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा। मग तळेगावला जर मी पहिल्यांदा भाजपचा नगराध्यक्ष करत असेल किंवा मी पाठिंबा देत असेल तर मला लोणावळ्यामध्ये आपण पाठिंबा द्या आणि राष्ट्रवादीचा 2.5 वर्ष पहिला करा। म्हणजे त्याला बॅलन्स जो म्हणतो आपण तोही मला ठेवता आला असता किंवा माझ्या नेत्याने मला सांगता आलं असतं। तर त्यावरती सीएम साहेबांनी होकार दिला की ते प्रस्ताव सुनीलने जो मांडला तो मला योग्य वाटतो आणि त्या पद्धतीने तुम्ही पुढं एकत्रितपणे जा। तुमचे मामा बाळा बेगडेच बहुतेक त्या बैठकीला होते, मग त्यांनी शब्द फिरवला? मामा होते, मामांबरोबर काही ज्येष्ठ नेते होते, ठीक आहे। आता त्यांच्यापाशी मला असं वाटलं नव्हतं की 2024ची परत ते पुनरावृत्ती करतील, परंतु त्यांनी केलेली आहे। बघू आता इथं पण तळेगावमध्ये पण तुमचे बंधू सुद्धा उभे आहेत, सुधाकर शेळके, ते बिनविरोध होतील अशी एक शक्यता होती, मग ते कुठं घोडं अडलं त्याचं? नाही, आता कसं आहे, शहरात जर पाहिलं तर भाजपचे नेते म्हणून बाळाभाऊ बेगडे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जर कार्यकर्ता किंवा प्रमुख पदाधिकारी म्हणून पाहिलं तर मी आता तर शहरातच आहे। मी माझं कर्तव्य पार पाडलं, बाळाभाऊंचे भावाला बिनविरोध द्यायचं, मी माझं कर्तव्य पूर्ण केलं। आता त्यांनी माझ्या भावाला लढवायला लावायचं का बिनविरोध करायचं ते ठरवतील। त्यांच्याकडून फसवणूक होते भाजपकडून? नाही, अजून तरी सांगता येत नाही, अजून तसं मी म्हणणार नाही। आजचा दिवस आहे, 3 वाजल्यानंतर ना बघू। परंतु काटेकी कसरत तर नक्की होणार आहे अण्णा, कारण इथं तुम्ही भाजपसोबत
भाजपची केलेली कामांचं कौतुक करायचं आणि पुढे गेलं की 3 किलोमीटर किंवा 35 किलोमीटरच्या अंतरात परत भाजपवरतीच टीका करायची. भाजपच्या कामाचं कौतुक करायचं माझं कारणच नाहीये, कारण मी मागच्या 6 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वात मी काम करतोय, माझा पक्ष काम करतोय. ते त्यांचं काय काम करत असेल तर त्यांनी त्यांचं सांगावं. पण माझं एवढंच म्हणणं होतं की युती आणि कुस्ती याच्यात मग थोडी काटेची कसरत तर नक्कीच होणार. तुम्हाला सांगतो ना की ही निवडणूक आहे माझी नव्हती, ही स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आणि आपण जर पाठिंबा द्यायचा किंवा आपल्याला जी काय भूमिका मांडायची स्पष्टपणे मांडली तर सगळे कार्यकर्ते देखील त्या दोघांचं ऐकतात. पण आपण इकडे वेगळं तिकडे वेगळं केलं तर त्यात अर्थ राहत नाही. तर तळेगावात युती आणि लोणावळ्यात आणि वडगाव मावळमध्ये कुस्ती आहे, कारण तळेगावात युती करतानाच लोणावळ्यात शब्द भाजपनं फिरवला, त्यामुळंच शरद पवार गटाशी आम्हाला आघाडी करण्याची वेळ आली असं सुनील शेळके या ठिकाणी म्हणतात. मात्र काहीही असो, या निमित्तानं का होईना पवार काका पुतणे हे एकत्र आल्याचं चित्र आपल्याला पुण्याच्या मावळमध्ये पाहायला मिळत आहे. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, ABP माझा, मावळ, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.